भाजपाचा डीएनएच ओबीसी असून कार्यकर्त्याला न्याय देणारा एकमेव पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले। भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्हा ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष तथा आमदार योगेश टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली। या बैठकीचे आयोजन सोलापूर शहर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय महेंद्रकर व सोलापूरचे पूर्व जिल्हाध्यक्ष विनायक सुतार यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी सोलापूर शहर ओबीसी मोर्चाच्या नवनियुक्त कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले। बैठकीत ओबीसी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी काळातील विविध उपक्रम, संघटन विस्तार आणि पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनी भाजप नेहमीच ओबीसी समाजाच्या पाठीशी असून पक्षाचा डीएनएच ओबीसी आहे, त्याचप्रमाणे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा हा पक्ष आहे, असेही यावेळी ते म्हणाले। राज्याचा सलग 5 वर्ष म्हणजे पंकजताईंना कधी संधी नाही मिळाली, धनंजय मुंडेंना मिळाले नाही, संभाजी भैया निलंगेकरांना नाही मिळाले, पण त्या साध्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका वारकऱ्याच्या मुलाला सलग 5 वर्ष युवा मोर्चाचा अध्यक्ष होण्याचा मान या पक्षाच्या माध्यमातून मी महानगरपालिकेत पुण्याच्या नगरसेवक राहिलो। माझा कुटुंबस्थायी सलग 5 वेळा महापालिकेमध्ये आजही काम करतो। पण एखादा पराभव झाल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यामध्ये आपल्याला नेतृत्व करण्याची क्षमता, त्या क्षमतेवरती विश्वास ठेवून पुन्हा संघटनेमध्ये स्थान देऊन विधान परिषदेची संधी मला मिळाली, कारण हा पक्ष सामान्य कार्यकर्त्याच्या मागे बोलणारा पक्ष आहे। आणि योगेश टिळेकर सारखा कार्यकर्ता पराभूत जरी झाला तरी पुन्हा विधान परिषदेच्या माध्यमातून संधी त्याला निर्माण केली, हा कार्यकर्त्याचा पक्ष। आणि म्हणून ज्या पक्षाचा उल्लेख आता काकांनी केला की जो शेठजी भटजींचा पक्ष आहे, जो भटाधरणांचा पक्ष म्हणून जायचा, ज्या पक्षाचे खासदार दोन, त्या पक्षानं पंतप्रधान म्हणून स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण सुद्धा झालं। शेठजी भटजींचा पक्ष हा केव्हा सामान्यांचा झाला, कधी ओबीसीचा झाला, केव्हा दलितांचा झाला, कधी महिलांचा झाला, केव्हा तरुणांचा झाला, हे कळलंच नाही। कारण त्या पक्षानं त्या समाज बांधवांना, नागरिकांना पुढे आणलं, कार्यकर्त्यांना पुढे आणलं आणि नेतृत्व करण्याची संधी निर्माण केली। या प्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, प्रदेश सचिव संदीप जाधव, शहर उपाध्यक्ष अंबादास बिंगी, नगरसेवक मेघनाथ येमूल, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक प्रशांत पल्ली, भारत बडूरवाले, नगरसेविका खांडेकर, लातूरच्या नगरसेविका राजश्री धोत्रे, धाराशिव जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांच्यासह सोलापूर शहर व पूर्व भागातील ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। बैठकीमुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।